सुद्धा पटकावलं होतं, परंतु यावेळी या मैदानावरती खेळत असताना पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती यावेळी आपण पाहतोय आमंत्रण होतं. चेंडू चाललाय वन बाउन्स वर द बाउंड्री रोप, येतोय चौकार. पाहिलं तर चौकारासाठी सुद्धा निघून गेला होता. यावेळी दुसरा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळी आपण पाहतोय किशोर नाईक आहे आणि अशा वेळी यावेळी आपण पाहतोय बोस्की फाटली आणि मासली सुद्धा गेली आहे. चेंडू होतोय फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुनश्च एकदा सेकंड इन अ रो चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळी सरळ हाताने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु हाही चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरतून सीमा रेषा पार. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा लागल्यात आणि यावेळी मोठा फटका हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेलाय. झेल घेतला जाईल का? आणि यावेळी सुद्धा इथे मात्र देव देता आणि कर्म नेतं ना तशा पद्धतीचं दृश्य आपण पाहिलंय. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. धावाली आहे. यावेळी सुद्धा सरळ हाताने ओ हो हो चेंडू पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. ऋषीच्या बॅट मधून षटकार. या षटकामध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. येतोय हा षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र इथे आसमान दाखवले गेलाय. दुसरा चेंडू फुल टॉस होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय ऑन ऑफ ड्राईव्ह पद्धतीचा फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल मिळतील मात्र 2 धावा आणि 2